मुंबई, ठाणे, कोकण आणि पुण्यामध्ये राहणाऱ्यांनो सावधान. पुढचे 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्थानिक आपत्कालीन क्रमांकावरती तुम्हाला संपर्क साधता येणार आहे. ते नंबर नेमके कोणते आहेत पाहूयात. 4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकणात आणि पुणे, सातारा, नाशिकच्या घाटमाथ्यावर हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा इशारा दिला. सर्वात जास्त मोठी ब्रेकिंग बातमी येत आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी. मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील 3 तास धोक्याचे हवामान खात्याकडून सर्वात मोठा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. बघू शकता मुंबईत पुन्हा जोरदार पावसाचा सुरुवात झालेली आहे. सर्वात जास्त बघू शकता हवामान खात्याकडून रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तर सर्वात जास्त हा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. बघू शकता आताची महाराष्ट्रात गेल्या 24 तासापासून पावसाने सर्वात जास्त रौद्र रूप धारण केले असून राज्यभर पावसाचे जोरदार धुमशान हे सुरू आहे. बघू शकता याच दरम्यान भारतीय हवामान विभागाने IMDच्या सर्वात जास्त नेतृत्वाखाली बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट आता जारी करण्यात आलेला आहे. पुढील सर्वात जास्त 3 तासामध्ये आता 50 ते 60 किमी प्रति तास हा वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह सर्वात जास्त अत्यंत तीव्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. बघू शकता हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन सर्वात जास्त केलेले आहे. बघू शकता आताची ब्रेकिंग बातमी आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाला सर्वात जास्त मुसळधार पावसाने झोडपून टाकलेले आहे. बघू शकता सर्वात जास्त 6 जुलैपर्यंत राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे, व्यक्त करण्यात आलेला आहे. बघू शकता हवामान खात्याने नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याच्या सूचना या दिलेल्या आहेत. बघू शकता मुंबईत मुसळधार पाऊस हा पावसाने अनेक सखल भागात तलावांचे स्वरूप आलेले आहे. शहरातील काही रस्ते हे खड्डे सर्वात जास्त खचलेले आहेत. सर्वात जास्त झाडे कोसळण्याच्या सर्वात जास्त गंभीर घटना ह्या समोर आलेल्या आहेत. पश्चिम उपनगर अंधेरी हे IMDच्या सर्वात जास्त परिसरातील रौद्रा सर्वात जास्त जंक्शन जवळ सर्वात जास्त बघू शकता रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. रिप्सल सर्वात जास्त बघू शकता जिप्सच्या आणि सर्वात जास्त गेट समोर झाली सर्वात जास्त, त्यामुळे पाणी साचल्यामुळे IMDचे सर्वात जास्त जोगेश्वरी आणि विक्रोळी रिंग सर्वात जास्त बघू शकता रोडला जाणारी वाहतूक मंदावलेली आहे. तर या दरम्यान सर्वात जास्त मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे. रायगडमधील आंबा नदीचे सर्वात जास्त धोक्याची पातळी ओलांडली. रायगड जिल्ह्यातील पाली आणि नागोठणे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबा नदीचे धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. बघू शकता नदीवरील भैरव सर्वात जास्त फाटा हा खुरावळे फाटा आहे. तिथं खुरावळे फाटा असं म्हणतात. छोट्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने महागाव, वाघोली आणि सर्वात जास्त बघू शकता भैरव, ताडगाव या गावांचा पाली शहराशी असलेला संपर्क तुटलेला आहे. तर ठाणे सर्वात जास्त ठाण्यामधून काय बातमी येत आहे बघू शकता आपल्या समोर. मुसळधार पावसामुळे डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरावर सर्वात जास्त पूर्णपणे जलमय झालेला आहे. स्टेशन परिसरातील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त बघू शकता आता जी सर्वात ब्रेकिंग बातमी आपल्या समोर आहे. बघू शकता सर्वात जास्त राज्यात काही ठिकाणी सर्वात जास्त दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याने धरणांना सर्वात जास्त पाणीसाठ्यांचा वाढ होत आहे. मात्र ही वाढ अद्याप सर्वात जास्त बघू शकता समाधानकारक नसल्याने चित्र आहे. आणि सर्वात जास्त 6 तासांत मुंब्रा येथे 88.84 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सर्वात जास्त ठाण्यामध्ये बघू शकता सर्वात जास्त नोंद झालेली आहे. तर बघू शकता गेल्या वर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमध्ये 49.76% पाणीसाठा हा होता. सर्वात जास्त बघू शकता विभागनीय पाहिल्यास सर्वात जास्त अमरावती आणि विभागात हा सर्वात जास्त सर्वाधिक बघू शकता 41% नागपूर विभागात 39% हा पाणीसाठा नोंदवलेला आहे. बघू शकता त्यामुळे कोकण विभागात 32% नाशिक फाटात आणि छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात जास्त पावसाची नोंद झालेली आहे. बघू शकता यामुळे 24% हे उपयुक्त पाणीसाठा हा दरम्यान झालेला आहे. विभागातील सर्वात जास्त स्थिती सर्वाधिक चिंताजनक ही असून येथील धरणामध्ये केवळ 16%
हे उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे आगामी काळात पुरेसा साठा हा पावसाची आवश्यकता कायम असल्याने स्पष्ट होत आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता बाळगू नये. आता पावसाचा जोर हा किती आहे आपल्या समोर आलेला आहे. बघू शकता पावसाचा जोर हा कोणत्या देशावरती जास्त पडणार आहे. त्यामुळे सर्वात जास्त महाराष्ट्रासाठी पुढचे 72 तास महत्त्वाचे आहे. कोकण घाटमाथा आणि सर्वात जास्त बघू शकता त्यामुळे होणारे जे काही नुकसान आहे, कोणत्या देशाला नुकसान ही भरपाई ही द्यावी लागणार आहे. बघू शकता कोकण घाटमाथ्यावरती मुसळधार पावसासह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. हवामान विभागाने मुंबई, कोकण आणि घाटमाथा रेड अलर्ट हा जारी केलेला आहे. अनेक भागांमध्ये सर्वात जास्त पाऊस हा सांगितलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त पावसाचा जोर हा असल्याने पाण्यामध्ये सर्वात जास्त पाणी साठा हा वाढणार आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे सर्वांनी याची नोंद घ्यावी. पावसाचा जोर हा कायम असून हा पाऊस हा पडणारच आहे. तर किती वेगाने पाऊस होणार आहे बघू शकता. आताची ब्रेकिंग बातमी आहे. बघू शकता प्रवाशांना सर्वात जास्त नागरिकांना याचा मोठा त्रास हा होणारच आहे. त्यामुळे नागरिकांनी आज याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे. आणि सर्वात जास्त पाऊस हा कधी पडणार आहे बघू शकता. आताची ब्रेकिंग बातमी आहे. पावसामध्ये महाराष्ट्राचे पुढचे 72 तास हे अत्यंत महत्त्वाचे. सर्वात जास्त माहिती विभागाने दिलेली आहे. कोकण घाटमाथा आणि विदर्भातील अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि नाशिक, घाटमाथा, पुणे, घाटमाथा आणि सातारा घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. दुसरीकडे घाटमाथा, मराठवाडा आणि यामध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागात जोरदार पावसाचा जोर हा तुलनेपेक्षा कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. बघू शकता त्यामुळे पाऊस हा पडणारच आहे. कोकण आणि विदर्भातील पावसाच्या जोरदार सरी सुरू राहण्याची शक्यता असून सर्वात जास्त जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट हा ऑरेंज अलर्ट हा असू शकतो आणि जारी करण्यात आलेला आहे. बघू शकता मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचणे, रस्त्यावर सर्वात जास्त दरड हे कोसळण्याचा धोका तसेच वाहतुकीवरती परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. बघू शकता सर्वात जास्त 3 तासामध्ये सर्वात जास्त बघू शकता कोणाला अलर्ट देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे. बघू शकता पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि नाशिक, घाटमाथा, पुणे, घाटमाथा या सातारा घाटमाथ्यावरती काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. ऑरेंज अलर्ट आणि असलेले सर्वात जास्त जिल्हे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या कोल्हापूर आणि सर्वात जास्त बघू शकता आपल्या समोर आलेले घाटमाथा तसेच विदर्भातील अमरावती, भंडारा आणि गोंदिया या नागपूर जिल्ह्यामध्ये तुरळक सर्वात जास्त ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. अलर्ट हा देण्यातच आलेला आहे. बघू शकता त्यामुळे सर्वात जास्त पाऊस येलो अलर्ट कुठे आहे? जळगाव, अहिल्यानगर, पुणे आणि सांगली जिल्ह्यात सर्वात जास्त जोरदार पावसाचा येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. सर्वात जास्त बघू शकता छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड, हिंगोली, नांदेड आणि अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सर्वात जास्त याची नोंद घ्यावी अशी व्यक्त करण्यात आली आहे. बघू शकता हवामान विभागाच्या माहितीनुसार सध्या मान्सूनची उत्तरेकडील सीमा ही जगभर ही झालेली आहे. बघू शकता उदयपूर, राजनपूर, झुंझुनू आणि हिंसार आणि भंडिया सर्वात जास्त भागात या जात आहे. आज मान्सूनची जी काय प्रगती ही होतच आहे. बघू शकता सर्वात जास्त पावसाचा जोर हा कायम असून हा पाऊस हा दिवसांदिवस परिस्थिती ही अनुकूल राहण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर अरबी समुद्राचा आणखी काही भाग हा गुजरणार सर्वात जास्त बघू शकता गुजरातमधील सर्वात जास्त बघू शकता उर्वरित भागामध्ये आणि हरियाणा आणि पंजाबचे उर्वरित भाग तसेच राजस्थानमधील आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्याचा अंदाज हा हवामान विभागाने हा वर्तवलेला आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा जोर धरणार आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा हा देण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबई गरज असेल तरच घराबाहेर पडा हवामान खात्याचा इशारा. दिवसभर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. तर मुंबई आणि मुंबईसह राज्यभरात सखल सर्वात जास्त 4था दिवस हा मुसळधार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सर्वात जास्त सकाळीपासून पावसाचा जोर दिसून आलेला आहे.
दिवसभरात जोर आणखी वाढण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे. सततच्या जे काय पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं घटना काही सर्वात जास्त घडलेल्या आहे. अशातच हवामान विभागाने मुंबईसाठी आज सर्वात जास्त रेड अलर्ट हा जारी केलेला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असा इशारा हा दिलेला आहे. याशिवाय दिवसभरात काही ठिकाणी अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता ही वर्तवलेली आहे. सर्वात जास्त बघू शकता आता मुंबईसह पावसाचा जोर हा वाढता सर्वात जास्त पाहता प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क असून महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल आणि सर्वात जास्त आपत्कालीन यंत्रणा हाय अलर्टवरती आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. तर बघू शकता सकल जे काय भाग आपल्या समोर चाललेला आहे. बघू शकता समुद्र किनारे आणि धोकादायक ठिकाणी जाणे हे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून जाण्यात आलेले आहे. सर्वात जास्त बघू शकता हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार संपूर्ण यंत्रणा परिस्थितीवरती सर्वात जास्त पावसाचा जोर हा कायम असून सर्वात जास्त गेल्या 24 तासात मुसळधार पावसात झाल्याने अनेक ठिकाणी सर्वात जास्त 100 मिलीलीटर पासून अधिक पावसाची नोंद ही झालेली आहे. बघू शकता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त 4 ते 7 सर्वात जास्त जुलै दरम्यान जोरदार पावसाची शक्यता ही असून आज मुंबईसह ठाण्याला आज उद्या रेड अलर्ट हा देण्यात आलेला आहे. तसेच ठाणे, पुणे, घाटमाता, पालघर, सातारा, रायगड या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. विविध ठिकाणी 200 ते 250 मिमी पावसाचा हा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. बघू शकता सर्वात जास्त पाऊस हा जोर धरणार आहे. गेल्या दिवसांपासून सर्वात जास्त कल्याण डोंबिवलीमधून सर्वात मोठी बातमी येत आहे. कल्याण डोंबिवलीला मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी दिलेली आहे. बघू शकता शाळांना सुट्टी ही जाहीर केलेली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये IMDच्या सर्वात जास्त नेतृत्वाखाली बघू शकता 3 ते 4 दिवसापासून प्रचंड पाऊस असून विशेष म्हणजे उद्या देखील जे काय मुसळधार पावसाने अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणारच आहे. त्यामुळे हवामान खात्याने विभागाकडून पावसाचा अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. यामुळे सर्वात जास्त उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर ही करण्यात आलेली आहे. बघू शकता सर्वात जास्त बघू शकता आताची जी काय ब्रेकिंग बातमी तुम्हाला दिलेलीच आहे. बघू शकता त्यामुळे पावसाचा जोर हा कायम असून पाऊस हा येणारच आहे. तर कल्याण डोंबिवली देखील गेल्या 3 दिवसांपासून बुधवार सर्वात जास्त बघू शकता मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः सर्वात जास्त म्हणजे हवामान खात्याकडून सर्वात जास्त बातमी व्यक्त करण्यात आलेली आहे. तर उद्या देखील पावसाचा रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे संभाव्य धोका हा लक्षात घेता प्रशासनाकडून कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून प्रतिस्पर्धा सर्वात जास्त बघू शकता पृथ्वीद्वीपकरण सर्वात जास्त चालू आहे, जारी करण्यात आलेलं आहे. याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना शनिवारी 4 जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. बघू शकता विद्यार्थी, शिक्षक आणि सर्वात जास्त यांच्यामध्ये कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने KDM मधील सर्वात जास्त प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. त्यामुळे सर्वांनी ही याची नोंद घ्यावी आणि डोंबिवलीतील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून ठाणे जिल्ह्याला सर्वात जास्त पावसाचा रेड अलर्ट हा जारी करण्यात आलेला आहे. रेड अलर्ट हा 4 जुलैपर्यंत हा असणार. तर 3 ते 4 दिवस हा रेड अलर्ट हा असणारच आहे. बघू शकता 5 जुलैसाठी सर्वात जास्त पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडासह पावसाची सर्वात जास्त नोंद ही घेतलेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त पाऊस हा पडणार आहे. बघू शकता शक्यता पूरदृष्टी ही झालेली आहे. बघू शकता परिस्थिती ही निर्माण झालेली आहे, परिस्थिती आलेली आहे. भागात सर्वात जास्त काही भागामध्ये साचलेल्या देखील भीती आहे. सर्वात जास्त साचलेल्या पाण्यामुळे भीती आहे. यामुळे वाहतूक कोंडीची देखील समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्वात जास्त ही बातमी आपल्या समोरात आलेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. मला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या ज्या राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये पाऊस पडत आहे की नाही. मला खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण की पुण्यामध्ये मी आहे, पुण्यामध्ये अतिमुसळधार पाऊस हा चालूच आहे. त्यामुळे मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा.